तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्याच्या अंगी. अर्थातच भोग घेत असताना जर अखंड अंतःकरणामध्ये तर रामनामाचा उच्चार जर का करत असू किंवा स्मरण असेल तर हळूहळू आपोआपच त्या ठिकाणी त्या कर्मापासून अलिप्तता जी काही आहे ती अलिप्तता आपोआपच काय होते तर निर्माण होते. अर्थात तो जो भोग शरीराच्या माध्यमातून जीवानी घेतलेला असतो त्या भोगाचा लेप त्या ठिकाणी नाम घेतल्याचा परिणाम म्हणून त्या जीवाला लागत नाही, तर जे नाम घेतोय त्या नामीकडे तो भोग म्हणजेच त्या परमेश्वराकडे तो भोग चालला जातो. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. समर्थांना देखील साष्टांग नमस्कार करते. ग्रंथराज दासबोधाला साष्टांग नमस्कार करते आणि आपल्या अद्वैत चिंतनाच्या दुसऱ्या आचार्य आदरणीय सीमाताई यांना देखील सादर नमस्कार करून आजच्या आपण समास 10वा दशक 5वा या चिंतनाला सुरुवात करूया. साधक लक्षणं आपण मागच्या वेळेस बघितलेली आहेत. साधकांची इतकी लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत की खरं पाहिलं असता त्या ठिकाणी साधकांनी ती वारंवार वाचावीत आणि आपल्यामध्ये नेमके साधक लक्षण कोणतं कमी आहे किंवा आपल्याला कोणते त्या ठिकाणी लक्षण आपल्याला लागू पडत नाहीत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे या संदर्भात वारंवार साधकांनी विचार करावा. हा समास वारंवार वाचावा. जवळजवळ मला वाटतं 62 ओव्या याच्यामध्ये आहेत आणि या 62 ओव्यांपैकी किमान 55 ओव्या तरी अशा आहेत की ज्यात प्रत्येक ओवीमध्ये 3 लक्षणं सांगितलेली, म्हणजे 150च्या वर अशा पद्धतीने समर्थांनी साधकांसाठीची असलेली विस्तृत प्रमाणात अशी लक्षणं सांगितलेली आहेत. आणि त्यामुळे हळूहळू साधक कसा तयार होतो, आधी तो कशा पद्धतीने सुरुवातीचा साधक म्हणजे कशा प्रकारचा असतो आणि मग जेव्हा तीव्र मुमुक्षुत्व त्याच्यातलं अंतःकरणातलं जाग होतं तेव्हा होणारा साधक जो काही आहे की त्या साधकाची होणारी प्रगती हळूहळू एवढी व्हायला लागते की तो सिद्धावस्थाकडे जाण्यासाठी म्हणून सिद्ध होतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याची साधना जी काही आहे त्याची साधना सातत्याने सुरू असते. असा हा साधक. आता आपण सिद्ध लक्षणाकडे वळणार आहोत. सुरुवातीला समर्थांनी सिद्ध लक्षणं एकदम सांगायला सुरुवात केली आहे असं मात्र आपल्याला आढळत नाही आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की 60व्या ओवीमध्ये समर्थांनी मागच्या समासामध्ये जर का बघितलं तर विचार केला तर लक्षात येतं की समर्थांनी सांगितलं की बळेची अवघा त्याग कीजे म्हणून साधक बोलीजे आता सिद्ध तो जाणीजे पुढील समासी. अर्थातच बळेची अवघा त्याग कीजे या ओवीवरून त्या ठिकाणी शिष्याला अशा पद्धतीने त्याच्या अंतःकरणात संशय निर्माण झालेला आहे की बळेची अवघा त्याग म्हणजे या सिद्धावस्थेपर्यंत जाण्यासाठी मनुष्याला साधकाला त्या ठिकाणी त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्याग करणं जर का अत्यंत आवश्यक आहे तर मग त्या ठिकाणी त्याच्याकडून जर का त्याग घडत नसेल तर त्याला सिद्ध कसं काय म्हणता येईल, आपलं त्याला साधक कसं काय म्हणता येईल. अशा पद्धतीने समर्थांनी जेव्हा म्हटलेलं आहे त्यावेळेस शिष्याच्या अंतःकरणात अशा पद्धतीचा काय प्रश्न उपस्थित झालेला आहे किंवा त्याला शंका अशा प्रकारची उपस्थित झालेली आहे की सांसारिक माणूस त्याग कसा काय करू शकेल आणि मग जर का तो त्याग करू शकणार नाही तर मग तो कसा काय साधक होऊ शकतो. अशा प्रकारचा शंका जी काही आहे, संशय जो काही आहे तो शिष्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे आणि आता त्या शंकेचं उत्तर सुरुवातीला समर्थ काही ओव्यांमध्ये आपल्याला देताना लक्षात येतात. कारण पहिल्या काही जवळजवळ 8 ओव्या अशा आहेत की त्यात समर्थांनी कशाचा त्याग नेमका सांगितलेला या संदर्भातलं मार्गदर्शन जे काही आहे ते मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून या सिद्ध लक्षणामध्ये मागच्या समासाचा संदर्भ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि मग तो लक्षात घेतल्यानंतर समर्थांनी सिद्ध लक्षण असं समासाचं नाव दिलेलं आहे, पण एकदम सिद्ध लक्षणं सांगितलेली आहेत असं मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे मग प्रश्न असा पडतो की मागच्या याचं उत्तर समर्थ असं म्हणतात की ऐसे श्रोतयांचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर पुढले समासी तत्पर होऊ नये का.
मागच्या साधक लक्षण समासातल्या 62व्या ओवीमध्ये समर्थांनी अशा पद्धतीने श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी पुढच्या समासात द्यायला सुरुवात करणार आहे असं समर्थ म्हणतात. आणि मग समर्थ आता या ठिकाणी या सिद्ध लक्षणातल्या मागच्या समासातल्या श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात करतात. आणि मग समर्थ पहिल्या ओवीमध्ये अशा पद्धतीने आपल्या समोर विचार मांडतात की मागे बोलीला संसारिक त्यागेविण नव्हे साधक. आता हा जो काही अशा पद्धतीने बद्ध लक्षणापासूनच मुमुक्षु आणि साधक लक्षणामध्ये सुद्धा प्रपंचातल्या माणसाला, संसारिक माणसाला त्याग केल्याशिवाय त्या ठिकाणी काय तो साधक होऊ शकत नाही. मग आता त्यांनी त्याग नेमका कशाचा करायचा आहे ते या संदर्भातलं मार्गदर्शन समर्थ या ठिकाणी करायला सुरुवात करतात. आणि आता त्याचं स्पष्ट ऐका हो याचा विरुद्ध ऐसा आहे अशा पद्धतीने त्याचं उत्तर देत आहेत की आता मग नेमकं कोणता त्याग करायला सांगितला, कशा पद्धतीने त्याग करायला सांगितला. मग त्याच्यामध्ये ते सांगतायत की सुरुवातीला बद्ध किंवा मुमुक्षु लक्षणामध्येच समर्थांनी सांगितलेलं होतं की जे काही मुमुक्षु जो काही असतो तर त्याला आपल्या असलेले जे काही अवगुण आहेत त्या अवगुण त्याला टाकायला त्या ठिकाणी तो सुरुवात करतो. म्हणून सुरुवातीला इथे समर्थांनी असं सांगितलंय की सातत्याने अनमार्गाचा त्याग करायचा आहे आणि सन्मार्गावर चालायला लागायचा आहे. अर्थातच कुमार्गाचा त्याग करायचा आहे. इथे संसाराचा त्याग करणं अशा पद्धतीने अपेक्षितच नाहीये. तर अवगुणांचा त्याग करणं, कुमार्गाचा त्याग करणं, आपल्यामध्ये असलेली जी वाईट लक्षणं आहेत त्या वाईट लक्षणांचा त्याग करणं हे सांसारिक माणसाला अर्थात साधकाला, कारण साधक जो काही आहे तो काही संन्यास घेतलेला नसतो तर तो सांसारिकच असतो. पण त्या संसारिक माणसाला त्याग नेमका कोणता अपेक्षित आहे त्याचं वर्णन करताना समर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर देतात. आणि समर्थ असं म्हणतात की त्यांनी सन्मार्गावर चालायला लागावं, वाईट मार्गाचा त्यांनी त्याग केला पाहिजे, कुविद्या सोडून दिली पाहिजे आणि सद्विद्येचा कास जी काही आहे ती सद्विद्येची कास त्यांनी धरली पाहिजे. आणि सद्विद्येची कास धरल्याशिवाय तो खऱ्या अर्थाने मग हळूहळू साधक जो काही आहे तर त्याचं रूपांतर मुमुक्षुतून साधकाकडे होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी आपल्यामध्ये असलेली जी काही दुर्बुद्धी आहे किंवा आपल्यामध्ये असलेली जी बुद्धीची लक्षणं आहेत त्या ती दुर्बुद्धी हळूहळू त्यांनी सोडायला सुरुवात केली पाहिजे. आणि संसारिकांनी त्याच दुर्बुद्धीचा त्याग करणं हेच या ठिकाणी अपेक्षित सगळ्या संतांना काय किंवा समर्थांना काय या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हळूहळू तशा प्रकारचा त्याग करता करता मग अतिशय श्रेष्ठ असलेला त्याग म्हणजे नेमका कोणता, म्हणजे त्या त्यागामध्ये सुद्धा कशी हळूहळू चढती श्रेणी जी काही आहे ती चढती श्रेणी कशा पद्धतीने या ठिकाणी समर्थांनी सांगितलंय ते अगदी आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 16व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा 2 प्रकारच्या संपत्ती सांगितलेल्या आहेत. त्यातल्या आसुरी संपत्तीचा हळूहळू दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच वगैरे अशा पद्धतीने ती जी काही लक्षणं आहेत आसुरी संपत्तीची, त्या आसुरी संपत्तीची लक्षणं टाकल्याशिवाय आणि दैवी संपत्ती अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती ही वगैरे अशा पद्धतीने 26 लक्षणं दैवी संपत्तीची भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेली आहेत. आणि ती भगवद्गीतेमध्ये सांगितलेली ती 26 लक्षणं हळूहळू त्याचा काय करायचं आहे तर हळूहळू ती आत्मसात करायची आहे. आणि जी काही आसुरी संपत्ती आहे ती आसुरी संपत्ती मात्र पूर्णपणे हळूहळू टाकून द्यायची आहे. आणि तो त्याग सुरुवातीला साधकाला आवश्यक आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्याग करायला सुरुवात करावी. आणि मग दुर्बुद्धीचा त्याग केला, अवगुणांचा त्याग केला आणि सद्बुद्धी जी काही आहे ती हळूहळू अंगीकारण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यातलं प्रपंचाला जे त्यांनी प्राधान्य दिलेलं असतं ते प्रपंचाला दिलेलं प्राधान्य त्याचं हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याच्यातलं मुमुक्षुत्व हळूहळू किंवा त्याच्यातला साधक जो काही आहे तो साधक जागृत व्हायला लागतो. आणि तो सावध व्हायला लागल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मग तो हळूहळू प्रपंचाला प्राधान्य न देता
त्या ठिकाणी प्रपंचाला गौणत्व हळूहळू द्यायला सुरुवात करतो. आणि प्रपंचाला जसा जसं तो गौणत्व देईल, किंबहुना परमार्थाला जसं जसं त्याचं प्राधान्य तो द्यायला लागेल, तसं तसं आपोआपच संसाराचं महत्व किंवा संसाराचं प्राबल्य जे काही आहे ते त्याच्या अंतःकरणातनं हळूहळू कमी व्हायला लागेल. आणि जसा जसा तो अधिक अधिक परमार्थ मार्गाकडे चालू लागतो, तसा तसा त्या ठिकाणी देव आहे याबद्दलचा तर त्याच्या अंतःकरणात यत्किंचित सुद्धा संशय राहत नाही. देव नाही आहे वगैरे अशा प्रकारचा त्याच्या अंतःकरणातला संशय किंवा त्याच्या अंतःकरणामधलं त्या ठिकाणी देवाबद्दलचं स्वरूप कसं आहे ते हळूहळू साधकाला लक्षात यायला लागतं. आणि साधकाला ते लक्षात यायला लागल्यानंतर अंतःकरणातून तो त्या ठिकाणी कशाचा त्याग करतो, तर अर्थातच त्याचा जो काही अंतःकरणातून होणारा त्याग जो काही आहे तो मात्र आता संसाराचं चिंतन हळूहळू त्याचं मागे पडायला लागतं. म्हणजे संसाराचं चिंतन मागे पडून हळूहळू परमार्थाचं, शास्त्राचं किंबहुना संत वाङ्मयाचं चिंतन जे काही आहे ते काय तर सुरू राहायला पाहिजे. कारण समर्थांची अतिशय सुंदर एक ओवी आहे या संदर्भामध्ये. समर्थ असं म्हणतात की सांडून रामा आनंद घन, जयाचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. अरे त्याला समाधान प्राप्तच होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी कशाचा नेमका त्याग केला पाहिजे, तर विषयाच्या चिंतनाचा त्याग त्यांनी केला पाहिजे. आतापर्यंत तो कशाचं चिंतन करत होता, अर्थातच हळूहळू साधक मार्गाला लागल्यानंतर त्याचं विषयाचं चिंतन जे काही आहे ते हळूहळू कमी कमी होत होत एक दिवस पूर्णपणे काय आता त्यातली गोडीच त्याची तर त्या प्रपंचामध्ये किंवा संसारामध्ये तात्पुरतं त्यांनी तेवढ्या पुरता त्याचा विचार संसार चालवण्यासाठी व्यावहारिक दृष्ट्या जो काही विचार तेवढ्या पुरता करायला पाहिजे तो त्यांनी अवश्य केला पाहिजे. पण त्याचं चिंतन करत राहणं हे संतांना यत्किंचित सुद्धा अपेक्षित नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वास्तविक संसारिक माणूस सुद्धा सुरुवातीला काही दृष्टिकोनातून तो त्याग करतच असतो. समर्थ 7व्या ओवीमध्ये अशा पद्धतीने सांगतात की संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही, नित्यनेम श्रवण नाही त्यागे विण. अर्थातच संसारिक माणसाला सुद्धा त्या ठिकाणी काही जे काही आपण चातुर्मासाच्या निमित्ताने काही व्रत करतो, काही वैकल्य करतो, काही तीर्थयात्रा करतो, काही नित्यनेम जे काही आहेत ते नित्यनेम करतो, काही उपासना त्यांनी काय तर उपासनेचं व्रत त्यांनी घेतलेलं असतं आणि उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे वगैरे हा समर्थांच्या उक्तीचा हळूहळू का होईना पण त्या ठिकाणी तो अवलंब करत असतो. आणि जसा जसा तो अवलंब त्या ठिकाणी करायला लागतो, अर्थात हे सगळं करत असताना आता त्याला तीर्थयात्रा करतो आहे, व्रतवैकल्य नेम उपासना करतोय, त्या वेळेस त्याला त्या ठिकाणी तेवढ्या पुरता का होईना पण संसार जो काही आहे तो त्याचा मागे पडतो. आपण पहा आता हल्ली बहुतेक सगळ्या ठिकाणी बहुतांशी ठिकाणी अशा पद्धतीने चिंतन घडावं, शास्त्राचं चिंतन घडावं किंवा सद्ग्रंथांचं चिंतन घडावं म्हणून बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा अशा पद्धतीचे काही उपक्रम चालू असतात. आम्ही आता सुद्धा बुलढाण्याला त्या दृष्टिकोनातून एक उपक्रम घेतला की मागे आम्ही गीतेच्या 12व्या अध्यायावरती ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गीतेच्या 12व्या अध्यायातला एक एक श्लोक घेऊन 20 जण अशा पद्धतीने 20 श्लोक आहेत 12व्या अध्यायात, 20 जण तयार झाले. काही बाहेरगावचेही पण त्यात सामील झाले होते, काही प्रत्यक्ष बुलढाण्यातले सामील झाले होते. प्रत्येकाने एक एक श्लोक घेतला आणि एक एक श्लोकावरच त्या ठिकाणी अभ्यास करून चिंतन मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला. अशा 20 व्यक्तींनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. अर्थातच त्या सगळ्यांचा त्यावेळेस बोलण्याचा ओघ जो काही आहे तो बोलण्याचा ओघ अशा पद्धतीचा होता की ताई आम्ही हे चिंतन मांडल्याचा परिणाम असा झाला की आमचं संसाराचं चिंतन बाजूला पडलं आणि आम्ही त्या श्लोकावरती का होईना पण त्या श्लोकावरती अभ्यास केला
काही युट्यूबवर काही आपल्याला त्या संदर्भात मिळतंय का याचा शोध घेतला. काही ग्रंथांमध्ये त्याचा आम्हाला काही तशा पद्धतीने विचार मिळतोय का, असा तोही पण आम्ही शोध घेतला. आणि अशा पद्धतीने आम्ही त्याच चिंतनामध्ये 15-20 दिवस त्यांना मिळालेले होते. जवळजवळ महिना त्यांना चिंतन करण्यासाठी मिळाला होता, चिंतन प्रगट करण्यासाठी. तर त्यावेळेस जवळजवळ 15-20 दिवस त्या सगळ्या भगिनी आणि पुरुष म्हणजे बंधू आणि भगिनी दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यात भाग घेतला. आणि भाग घेऊन म्हणजे त्यावेळेस त्यांचं अर्थातच संसाराचं चिंतन जे काही आहे ते बाजूला पडलं. आणि काम करता करता सुद्धा डोक्यामध्ये चिंतन कोणतं सुरू होतं, तर 12व्या अध्यायातला आपण घेतलेला श्लोक जो काही आहे त्या श्लोकाबद्दलचं चिंतन त्या ठिकाणी सुरू होतं. त्यानंतर आम्ही हरिपाठ हा विषय घेतला. हरिपाठामध्ये सुद्धा जवळजवळ 27 अभंग आहेत, पण 29 जण तयार झाले की नाही आम्ही पण चिंतन मांडणार, आम्ही पण चिंतन मांडणार. आणि मग 29 जणांनी म्हणजे पुढे 2 श्लोक आम्हाला आणखीन वाढवले गेले. वाढवले म्हणजे होतेच हरिपाठामध्ये, पण ते नित्य पाठामध्ये म्हटल्या जात नाहीत. पण तरी सुद्धा 29 अभंग जे काही आहेत त्या 29 बंधू भगिनी ज्या काही आहेत तर त्या तयार झाल्या. प्रत्येकाने एक एक अभंग घेतला आणि तो अभंग घेऊन त्यांनी प्रत्येकाने त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, चिंतन केलं. आणि त्यांनी आपला आपला अभंग जो घेतलेला होता त्यावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. असे 2 उपक्रम घेतल्यानंतर आता दासनवमीमध्ये सुद्धा आम्ही तशाच प्रकारचा ऑफलाईन मध्ये उपक्रम घेतला. आणि त्या उपक्रमामध्ये प्रत्येकाने समर्थ वाङ्मयातलं काही ना काहीतरी, कोणी मनाचा श्लोक घेतलाय, कोणी काय दासबोधातली ओवी घेतली, कोणी काय आरती घेतली, एखाद्याने आणखीन स्फुट काव्य जे काही आहे समर्थांचं ते घेतलं. म्हणजे प्रत्येकाने असा वेगवेगळा विषय समर्थ वाङ्मयातला घेतला आणि त्याच्यावर चिंतन प्रगट जे काही आहे ते ऑफलाईन चिंतन प्रगट केलं. आणि त्या ठिकाणी बाहेरगावच्या व्यक्तींनी सुद्धा त्या ठिकाणी ती काय दाखवली तर आम्हाला सुद्धा चिंतन प्रगट करायचं आहे अशी इच्छा प्रदर्शित केली. आणि त्यानुसार आपण बाहेरगावच्याही काही भगिनी त्यात सामील झाल्या आणि त्यांनी आपापलं चिंतन वेगवेगळ्या विषयावरती प्रगट करून, कोणी करुणाष्टकावरती केलंय. तर अशा पद्धतीने त्यांनी आपलं चिंतन प्रगट करून रेकॉर्ड करून ते आम्हाला पाठवलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्या वेळेस अशा पद्धतीने श्रवण घडतं किंवा चिंतन घडतं किंवा आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेस त्या पद्धतीने आपण जेव्हा तशा पद्धतीचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस निश्चितच संसारिक चिंतन जे काही आहे, संसारिक विचारांचं चिंतन जे काही आहे ते चिंतन बाजूला होतं, ते मागे पडतं. आणि मग ह्या सद्ग्रंथांचं चिंतन जे काही आहे ते पुढे येतं. अर्थातच त्यावेळेस संसाराचा त्याग जो काही आहे, संसारिक चिंतनाचा विषयांचा त्याग जो काही आहे तो आपोआपच अशा पद्धतीने घडायला सुरुवात होते. आणि म्हणून संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही, म्हणजे या निमित्ताने सुद्धा त्यांना काय होतंय तर बाह्यता त्याग होतो. आता एखादं श्रवण करायचं म्हटलं, प्रवचन कीर्तनाला जायचं म्हटलं तरी सुद्धा घर सोडावं लागतं, 2 तास त्याच्यासाठी काढावे लागतात, श्रवण करावं लागतं. म्हणजेच त्या ठिकाणी संसारिक लोकांना अशा पद्धतीने प्रवचन कीर्तन वगैरे श्रवण करण्याच्या माध्यमातून त्याग जो काही आहे, संसाराचा त्याग जो काही आहे तो आपोआपच त्याग अशा पद्धतीने घडत राहतो. खरं पाहिलं असता त्या ठिकाणी समर्थांना इथे जो अपेक्षित त्याग आहे तो म्हणजे अंतरत्याग जो काही आहे तो अंतरत्याग समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जो काही त्याग करायचा आहे तो त्याग म्हणजे प्रत्यक्ष संसार सोडून काही रानावनात जायचं आहे आणि संसाराचा त्याग करायचा आहे अशातला भाग नाही. समर्थांच्या आणखीन एक ओवी या संदर्भामध्ये मला आठवते आहे की संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. समर्थ काय म्हणतात त्या ओवीमध्ये सुद्धा की प्रपंचचा त्याग न करता किंवा संसाराचा त्याग न करता पण जनामध्ये सार्थकता विचारायची होय. विचार हे अत्यंत परमार्थातलं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं साधन आहे. आणि त्या विचारांच्या माध्यमातूनच अशा पद्धतीने जो काही
म्हणजे विषयांचा त्याग जो काही आहे तो विषयांचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. तुम्ही आम्ही साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे साधक जो काही असतो तो पूर्वी म्हणजे अतिशय उत्तम साधक होण्याच्या पूर्वी किंबहुना त्याची साधना चाललेली आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी संसाराचं चिंतन त्याच्या अंतःकरणामध्ये सातत्याने चालू राहतं, किंबहुना त्याला करण्याची तशी सवय झालेली असते आणि म्हणून तो संसाराचं चिंतन करतच राहतो. पण हळूहळू का होईना जसं जसं तो साधक अवस्थेकडे जायला लागतो तसं त्याला ते महत्व पटायला लागतं की अरे संसाराचं चिंतन करून काहीही उपयोग नाही, तर संसाराच्या चिंतनाने क्षोभच अंतःकरणामध्ये निर्माण होतो किंवा संसाराचं चिंतन केल्याचा परिणाम म्हणून व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग किंवा त्या ठिकाणी विषय जे काही आहेत त्या विषयांचं चिंतनच जास्त घातक आहे. घर, मुलं, बाळ, पैसा हे वास्तविक पाहता घातक नाहीये, पण त्या विषयाचं चिंतन जे काही आहे ते विषयाचं चिंतन मात्र घातक आहे. आणि म्हणून विषयांच्या चिंतनाने त्या ठिकाणी संसाराचा संग आपल्याला जडता उपयोगाचा नाही, तर संसाराचा संग बाजूला झाला पाहिजे आणि ते काय आलं पाहिजे तर शास्त्राचं किंवा देवाचं चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. किंबहुना कुठल्याही संत वाङ्मयाचं चिंतन जे काही आहे ते आमचं घडलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातूनच त्याग जो काही आहे तो बाह्य त्याग आम्हाला करायलाच सांगितलेला नाहीये. त्या यांनी सुद्धा जे काही सांगितलेलं आहे नाथ महाराजांनी, ते नाथ महाराज एका ठिकाणी अशा पद्धतीने म्हणतात की वास्तविक पाहता विधीचे पालन ते त्यागाचे समान. केवळ त्यांनी काय करायचं आहे, सांसारिक माणसाने साधना करताना साधक या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या नीती न्याय धर्माच्या सर्व मर्यादा सांभाळून त्यांनी प्रपंच केला पाहिजे किंवा प्रपंचातली जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली पाहिजे. विधीनुसार प्रपंच त्या ठिकाणी करणं त्याच्या साधकाच्या दृष्टीने सुद्धा आवश्यकच आहे. पण ती प्रपंचातली कर्तव्य विधी पालनाने अर्थातच न्याय नीती धर्माच्या चौकटीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांभाळली पाहिजेत. कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने केलं पाहिजे. पण त्याबद्दलचा जो काही मी कर्तव्य करतो आहे, हा जो काही अहंकार आहे, या अहंकाराचा त्याग जो काही आहे तो त्याग भगवंताला अपेक्षित आहे किंबहुना संतांना अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी संसाराचा त्याग नका करू, पण त्या अहंकाराचा त्याग करा. त्या निषेधाचा ज्या ज्या गोष्टी निषेधात्मक सांगितलेल्या आहेत त्या निषेधात्मक असलेल्या गोष्टींचा त्याग करा, असं संतांनी आम्हाला अतिशय काय केलेलं आहे तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. भगवद्गीता सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय छान पद्धतीने तुम्हा आम्हाला विचार देते. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी त्या संदर्भात 5व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये संन्यासात कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगी विशिष्यते. अर्थातच भगवंताने हे जे काही दोन त्या ठिकाणी काय सांगितलेले आहेत तर साधना सांगितली आहे. एक कर्मसन्यासाची साधना आहे, एक कर्मयोगाची साधना आहे. कर्मसन्यास असू देत किंवा कर्मयोग असू देत, दोन्हीही आम्हाला मोक्षाकडे नेणारेच आहेत. पण त्यातल्या त्यात भगवंताने कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाचा जास्त श्रेष्ठत्व त्याला प्रदान केलेलं आहे. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा त्या संदर्भात बोलताना अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणूनी. की त्या ठिकाणी माऊली सुद्धा तेच सांगते आहे की गृहाधिक आघवे हे काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे, याचा त्याग करण्याची आवश्यकता नाही आहे. दोन पद्धतीचा त्याग जो काही आहे तो दोन पद्धतीचा त्याग त्या ठिकाणी या संदर्भामध्ये सांगितला जातो. आणि तो दोन पद्धतीचा त्याग म्हणजे एक प्रत्यक्ष त्याग आहे. घरदार मुलं बाळ याचा काय प्रत्यक्ष त्याग करायचा तो संन्यासी लोकांना त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत आणि म्हणून प्रापंचिक लोकांना तशा प्रकारचा त्याग सांगितलेला नाही. प्रत्यक्ष त्याग करण्याची आवश्यकता नाही, पण त्या ठिकाणी
खऱ्या अर्थाने त्या विषयांच्या चिंतनाचा त्याग जो काही आहे तो मात्र त्या काय आहे तर तुम्हा मला अपेक्षित आहे. आणि म्हणून संसारिक लोकांना संघाचा त्याग सांगितलाय की अंतःकरणात त्याचा संघ असता उपयोगाचं नाही. प्रपंचाचा संघ जर का अंतःकरणात असेल सातत्याने, तोच प्रपंचाचा विचार अंतःकरणामध्ये घोळत असेल, तर त्याची आसक्ती जी काही आहे ती आसक्ती अंतःकरणात निर्माण होते. आणि आसक्तीचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी तो साधक निसंग होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याने मनाने त्याचा त्याग करायचा आहे, पण देहाने त्याचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सगळ्या संतांनी आम्हाला उपदेश केलेला आहे. अर्थात प्रभू रामचंद्रांना सुद्धा वसिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी जो काही उपदेश केला, तर प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस तीर्थयात्रा केली, रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि ज्यावेळेस तीर्थयात्रा करून प्रभू रामचंद्र आलेले आहेत, त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण भोवतालच्या जगाविषयीचा काय निर्माण झालेलं होतं, तर वैराग्य जे काही आहे ते वैराग्य, प्रखर वैराग्य भगवंताच्या म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात निर्माण झालेलं होतं. आणि त्यावेळेस त्याला भगवंताला असं वाटत होतं की काही म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं, काही कपडे लत्ते, खाणं पिणं किंवा काय आपण राजा व्हावं की अशा प्रकारचा कुठलाच विचार जो काही आहे तो अंतःकरणामध्ये नव्हता. अतिशय प्रखर वैराग्य प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात निर्माण झालेलं होतं. पण त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला. आणि उपदेश करताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. अरे रामा, तू त्या ठिकाणी तुझी वृत्ती जी काही आहे ती त्यागाची असू दे. बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने तू भोगामध्ये त्या ठिकाणी काय तर भोग भोगतो आहे, अशा पद्धतीने जीवनामध्ये तू भोगामध्ये काय तर गुंतलेला आहे असं त्यांना दिसू देत, किंवा भोगामध्ये तू राहा. भोग तुझ्या वाट्याला जे काही आलेले आहेत ते भोग तुला भोगावेच लागतील. आणि त्या राजमहालात राहण्याचे किंवा उच्च कपडे घालण्याचे, अतिशय उत्तम अशा पद्धतीचं काय तर स्वयंपाक किंवा जेवण जे काही आहे ते भोग तुझ्या वाट्याला येणारच आहेत. पण ते वाट्याला येणारे भोग त्यागण्याची आवश्यकता नाही. फक्त अंतःकरणातून मात्र त्याचं काय आहे तर त्याग करण्याची आवश्यकता आहे. त्याग याचा अर्थ अंतःकरणात तू त्याविषयीचं चिंतन करता उपयोगाचं नाही. अंतःकरणातून त्याचा त्याग याचा अर्थ अंतःकरणात त्याचं चिंतन असता उपयोगाचं नाही. आणि बाहेरून मात्र त्याचा भोग घेताना त्या ठिकाणी तू असलास तरी काहीही बिघडत नाही. आणि अशा पद्धतीने तू जीवन जगण्याचा प्रयत्न कर, असा वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला आपल्या लक्षात येतो. तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, राम म्हणे भोगी त्यागी काय तर कर्म न लिंपे त्याच्या अंगी. अर्थातच भोग घेत असताना जर अखंड अंतःकरणामध्ये काय तर रामनामाचा उच्चार जर का करत असू किंवा स्मरण असेल, तर हळूहळू आपोआपच त्या ठिकाणी त्या कर्मापासून अलिप्तता जी काही आहे ती अलिप्तता आपोआपच काय होते तर निर्माण होते. अर्थात तो जो भोग शरीराच्या माध्यमातून जीवानी घेतलेला असतो, त्या भोगाचा लेप त्या ठिकाणी नाम घेतल्याचा परिणाम म्हणून तर त्या जीवाला लागत नाही. तर जे नाम घेतोय त्या नामीकडे तो भोग म्हणजेच त्या परमेश्वराकडे तो भोग चालला जातो. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा त्यांच्या सुबोधामध्ये अशाच पद्धतीचा उपदेश केलेला दिसतो. आणि ते सुद्धा अशाच पद्धतीने म्हणतात, आनंदात असावे काय आळस भय देश द्वेष दूर त्यागावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. की अखंड अंतःकरणामध्ये रामनामाची सवय जर का केलेली असेल तर त्या भोगामध्ये कुठे न गुंतावे. आपोआपच त्या भोगामध्ये गुंतण्याचा किंबहुना लेप लागण्याचा यत्किंचित सुद्धा संभव राहत नाही. आणि या दृष्टिकोनातून प्रापंचिकांना प्रत्यक्ष प्रापंचिकांना प्रत्यक्ष त्याग म्हणजे संन्यास त्याग हा काही अपेक्षित नाही. तर त्यांना त्या ठिकाणी त्या विषयांच्या
चिंतनाचा त्याग त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या 8 ओवीपर्यंत अशा पद्धतीने प्रापंचिकांना नेमका कोणता त्याग अपेक्षित आहे याबद्दलचं मार्गदर्शन समर्थांनी केलेलं दिसतं. आणि म्हणून समर्थ 8व्या ओवीमध्ये म्हणतात की फिटली आशंका स्वभावे त्यागे विण साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. अर्थातच श्रोत्यांनी अशा प्रकारची जी काही शंका उपस्थित केलेली होती की त्या शंकेचं निरसन जे काही आहे ते वक्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्याग कोणता नेमका करायचा या संदर्भात समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते मार्गदर्शन करून समर्थ म्हणतात की साधकावस्था त्याग केल्या वाचून होत नाही, पण साधकाला कोणत्या पद्धतीचा त्याग अपेक्षित आहे. अर्थातच त्यांनी मनातून त्या सगळ्या विषयांचा त्याग करावा, पण बाहेरून मात्र त्यांनी भोग घ्यावा. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा तेन तक्तेन भुंजिता अशा पद्धतीने विचार मांडलेला आहे. आता ईशावास्य उपनिषदामध्ये की तेन त्यक्तेन भुंजिता अशा पद्धतीने जेव्हा ईशावास्य उपनिषद की त्याचा मनातून त्याग कर, पण बाहेरून तू काय घे त्याचा भोग घे. आता अशा पद्धतीने हाच विचार उपनिषदांमध्ये सुद्धा मांडलेला दिसतो. आणि हाच विचार जो काही आहे तो साधकांना आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता साधकाची लक्षणं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धांची लक्षणं आता समर्थ 9व्या ओवीपासूनच सांगायला सुरुवात करतात. आणि ते म्हणतात की या 9व्या ओवीपासून मागा झाले निरूपण साधकाची ओळखणं, आता सांगिजेल खूण सिद्ध लक्षणांची. आता नेमकं सिद्ध कोणाला म्हणावं ती लक्षणं आता मी सांगायला सुरुवात करतो असं समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत. आणि आता त्या ठिकाणी की तो सिद्ध कशा पद्धतीचा असतो, याचं लक्षण काय असतं ते आता समर्थ स्पष्टपणे आम्हाला सांगतायत की साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. त्या या ठिकाणी सांगतायत की अशा पद्धतीने जो काही सिद्ध आहे, काही साधू जो काही आहे तो कशा पद्धतीचा असतो, तर त्याचं लक्षण काय असतं, तो स्वतः अखंड ब्रह्मरूप होऊन राहिलेला असतो. आणि त्यामुळे तो ब्रह्मरूप होऊन राहिल्यामुळे तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. त्याच्या अंतःकरणातून संशय, अज्ञान वगैरे जे काही आहे ते पूर्णपणे काय झालेलं असतं तर नाहीस झालेलं असतं. आणि मी स्वतःच कोण आहे, माझं खरं स्वरूप काय आहे याबद्दलचा निश्चय जो काही आहे त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय बांधलेला असतो. तर मी त्या ठिकाणी काय ब्रह्मच आहे अशा पद्धतीच्या अनुभवातून त्या ठिकाणी तो त्याचा निश्चय जो काही आहे तो कसा असतो तर अजिबात सुद्धा तो ढळत नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अपरोक्ष ज्ञान जे काही आहे, अपरोक्ष ज्ञान दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असं त्या संदर्भामध्ये समर्थांनी सांगितलंय किंवा संत आपल्याला सांगतात की ते दृढही असलं पाहिजे, ते अपरोक्षही असलं पाहिजे आणि ते त्या ठिकाणी अपरिवर्तनीय असलं पाहिजे. आणि असं अपरिवर्तनीय दृढ अपरोक्ष ज्ञान त्या ठिकाणी ज्याला झालेला असतो तो काय असतो तर तो सिद्ध असतो, त्यालाच सिद्ध असं म्हणावं असं या ठिकाणी समर्थ सांगताहेत. आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणात तो निश्चय जो काही आहे तो निश्चय त्याचा यत्किंचित सुद्धा ढळत नाही, कायमस्वरूपी त्याचा तो निश्चय झालेला असतो. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की त्याच्या अंतःकरणात यत्किंचित सुद्धा संदेह, त्या बाबतीतला यत्किंचितही संदेह, संशय काय तर त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो. सुरुवातीला काही साधक जो काही आहे त्या साधकावस्थेमध्ये अनुभवाची सहजता जोपर्यंत आलेली नसते तोपर्यंत थोडाफार कृत्रिम पद्धतीने असलेली संदिग्धता शिल्लक राहिलेली असते. पण एकदा तीही गेल्यानंतर मात्र सिद्धावस्था प्राप्त होते. आणि ती जेव्हा सिद्धावस्था प्राप्त होते तेव्हा मात्र आता ते जे काही त्याच्या जवळ असलेलं ज्ञान जे काही आहे ते ज्ञान जे शुद्ध ज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण ज्याचा विचार मागे शुद्ध ज्ञानाच्या संदर्भात केलेला आहे ते शुद्ध ज्ञान आता ते अनुमानाचं राहत नाही. ते कसं झालेलं असतं तर ते निसंदिग्ध अशा पद्धतीचं झालेलं असतं. आणि असं ज्याचं झालेलं आहे त्यालाच खऱ्या अर्थाने साधू म्हणून ओळखावं, त्यालाच खऱ्या अर्थाने सिद्ध म्हणून त्या ठिकाणी काय तो ओळखल्या जातं. अशा पद्धतीने
समर्थांनी या ठिकाणी सिद्ध म्हणजे नेमका कसा असतो, तर निसंशय असलेलं ज्ञान जे काही आहे ते निसंशय असलेलं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणात ज्ञानामध्ये जरा सुद्धा अस्पष्टता किंवा ज्ञानामध्ये जरा सुद्धा त्या ठिकाणी काय तर त्याला काय होत नाही, तर मला झालंय किंवा नाही झालंय म्हणजे कुठलीही संदिग्धता, अस्पष्टता, संशय, अपूर्णता त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही आणि त्यामुळे असा जो कोण असतो झालेला त्यालाच सिद्ध असं म्हणतात, त्यालाच साधू असं म्हणतात आणि अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो विचार समर्थांनी आपल्याला सांगितलेला दिसतो आणि मग ते इथे या ठिकाणी म्हणतात की कुठल्याच प्रकारचा संशय जो काही आहे, जो सामान्य व्यक्तींमध्ये असतो तशा प्रकारचा कुठल्याही बाबतीतला संशय त्याच्या अंतःकरणात राहत नाही. की जसं त्यांनी आता 14व्या ओवीपासून जवळजवळ 24व्या ओवीपर्यंत माणूस संशयाने कशा पद्धतीने भरकटलेला असतो आणि त्यामुळे संशय जर का अंतःकरणात असेल तर त्याला एक ना धड भाराभार चिंधा अशा पद्धतीची त्याची अवस्था होऊन जाते. हे करू का ते करू, हे कर्मकांड घेऊ, या कर्मकांडात ह्या अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, मग हे करावं का ते करावं किंवा काय कर्म अशा पद्धतीने करावं का तशा पद्धतीने करावं, कोणत्या दैवताची पूजा करावी, हे दैवत श्रेष्ठ का ते दैवत श्रेष्ठ, हे कनिष्ठ ते काय श्रेष्ठ, अशा पद्धतीचा कुठलाच संशय जो काही आहे तो संशय त्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचित सुद्धा राहत नाही, किंबहुना कुठल्याही विकल्प त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो आणि सगळ्या बाबतीत अत्यंत स्पष्टता ज्याला म्हणतात त्या सगळ्या प्रकारची स्पष्टता त्याच्या अंतःकरणात कर्माच्या संदर्भातली असू देत, भक्तीच्या संदर्भातली असू देत किंवा योग वगैरेच्या संदर्भातली असू दे, कुठल्याही पद्धती मार्गाचा अवलंब जो जरी केला तरी सुद्धा त्यात अत्यंत स्पष्टपणा जो काही आहे तो अत्यंत स्पष्टपणा या साधूच्या अंतःकरणामध्ये असतो आणि त्यामुळे तो संशय रहित झालेला असतो आणि म्हणून त्याच्या अंतःकरणात यत्किंचितही संशय त्याच्या अंतःकरणात राहत नाही. पण पुष्कळसे लोक असे असतात की त्यांच्या अंतःकरणामध्ये संशय जो काही आहे तो संशय अंतःकरणामध्ये असतो. साध्या गोष्टींबद्दल सुद्धा की अनेक समर्थांनी 24व्या ओवी पर्यंत जवळजवळ किती प्रकारचे संशय असू शकतात आणि त्या संशय असल्याचा परिणाम म्हणून ते सगळं मग संशयामुळे माणसाचा कसा नाश होतो, कसा तो प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. मी करत असलेल्या कर्माबद्दल देखील संशय, मी करतोय तर खरं अशा पद्धतीने करतोय पण काय माहिती हे योग्य आहे किंवा नाही, असा जर का अंतःकरणात त्या कर्माविषयी संशय असेल तर ते कर्म जे काही आहे ते आम्हाला काय करू देत नाही, तर समाधान प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानाविषयी संशय असेल, वैराग्य की माझ्या अंतःकरणात खरंच माझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालाय का, काय हे बालिश वैराग्य आहे, खरं प्रखर वैराग्य कशाला म्हणतात, म्हणजे असे कुठले कुठले अनंत प्रश्न जे काही आहेत त्या अनंत प्रश्न सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये काय होत राहतात, निर्माण होत राहतात. त्यामुळे तो जे काही करतोय, मग काही उपासनेच्या संदर्भात तो काही गोष्टी करत असेल किंबहुना त्या ठिकाणी काही भक्तीच्या संदर्भात कुठल्या गोष्टी करत असेल, पण त्याला त्या ठिकाणी वास्तविक पाहता खरा देव म्हणजे काय हे जाणलेलं नसल्याचा परिणाम म्हणून मग उपासनेच्या संदर्भातही पण आपल्याला त्याचं फळ मिळेल की नाही, मग मी अमक्या देवाची उपासना करावी का तमक्या देवाची उपासना करावी, कोणी सांगतं गणपतीची उपासना करा, कोणी सांगतं देवीची उपासना करा, की हा गणपतीची सोडून देतो लगेच देवीची करायला सांगतो. आणखीन तिसरी व्यक्ती येते ती म्हणते नाही हो काय देवीची उपासना करून चालणार नाही, आता काय तर रामाची उपासना केल्या गेली पाहिजे. मग म्हणजे अंतःकरणामध्ये एक देव एक तर कळलेला नाही, कोणत्या देवाची मी आराधना करावी हेही त्यांनी अंतःकरणात ठरवलेलं नाही. माझ्यासाठी कोणतं इष्ट दैवत मी निवडलं पाहिजे, कुठला संप्रदाय मी निवडला पाहिजे, थोडं हे थोडं ते थोडं ते थोडं ते अशा पद्धतीने तो सगळीकडे हिंडत राहतो, फिरत राहतो. अंतःकरणात अत्यंत संशय त्याच्या असतो आणि केवळ भरकटण्याशिवाय त्याला त्याच्या वाट्याला काहीही येत नाही आणि त्यामुळे
ती पोथी वाचतो, त्या पोथीमध्येही त्याच्या अंतःकरणात संशय असतो की या पोथीने मला काय मिळणार आहे, या व्रताने मला काय मिळणार आहे, तीर्थव्रत मी जरी केली तरी पण मला खरंच त्याचं फळ मिळेल का, त्याचं नेमकं फळ कोणतं आहे, काय आहे, या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्या अंतःकरणात अनेक संशय जे काही असतात. अर्थातच सगळ्या प्रकारची संशय अंतःकरणात असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्याला कुठल्याच गोष्टीमध्ये श्रद्धा जी काही आहे की निश्चल अशा प्रकारची श्रद्धा त्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. आणि ती निश्चल श्रद्धा अंतःकरणात नसल्याचा परिणाम म्हणून त्याची कशी फरफट होते हे या संदर्भामध्ये समर्थांनी 24व्या ओळीपर्यंत जवळजवळ त्याचा काय केलेला दिसतो आहे. तर त्याचा पाठपुरावा समर्थ या ठिकाणी अनेक ओव्यांमधून करताना आपल्याला दिसतात. म्हणून संशय रहित होऊन कोणतीही गोष्ट जी काही आहे ती त्या ठिकाणी आपल्या हातून पूर्णपणे श्रद्धेने आपल्याला ती करता आली पाहिजे. आणि ती जर का श्रद्धेने आपल्याला करता आली आणि कुठलाही संशय, कारण भगवद्गीतेने सुद्धा सांगितलेलंच आहे काय, संशयात्मा विनश्यती. भगवद्गीता सुद्धा तुम्हाला मला या संदर्भामध्ये सांगते की साधा आहे अगदी व्यवहारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पती पत्नींच्या अंतःकरणात एकमेकांविषयी जर का संशय असेल, चालण्या बोलण्याबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल, किंवा भाऊ भावाबद्दल संशय घेत असेल, भाऊ बहिणी किंवा बहीण भावाबद्दल संशय घेत असेल, तर संसार एकमेकांविषयीचे ते संशय घेतल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी संसार किंवा त्यातली नाती जी काही आहे ती नाती तुटतात किंवा त्यांचे संबंध चांगले राहत नाहीत, किंवा संसार अनेकांचे संसार सुद्धा या केवळ संशयाने उद्ध्वस्त झालेले देखील आपण पाहतो. हे जर का साध्या संसारात व्यवहारातल्या बाबतीतही हे जर का लागू पडतं की तिथे सुद्धा आम्हाला काय आवश्यक आहे तर संशय रहित होणं आवश्यक आहे. आणि म्हणून परमार्थात तर ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणून श्रद्धा जी काही आहे ती अतूट अशा प्रकारची श्रद्धा, निश्चल अशा प्रकारची श्रद्धा घेऊनच परमार्थामध्ये आम्हाला काय टाकावं लागतं तर पाऊल टाकावं लागतं. ब्रह्म नावाचं तत्व किंवा खरा देव नावाचं तत्व आम्हाला केवळ शास्त्र सांगताय ना, ग्रंथ सांगतायत ना, मग ते आम्हाला गृहीत धरावंच लागेल, त्याच्यावर 100% श्रद्धा ठेवावीच लागेल. आणि 100% श्रद्धा ठेवून आम्हाला तशा तशा पद्धतीने वाटचाल केल्यानंतर हळूहळू त्या काय होईल तर हळूहळू त्या श्रद्धेचा परिणाम म्हणून त्या ब्रह्मानुभवापर्यंत आम्हाला जाता येऊ शकेल. जसं आपण पाहतो की साधं आहे, गणितामध्ये सुद्धा एखादं उत्तर आपल्याला जेव्हा काढायचं असतं तेव्हा ते उत्तर काढण्यासाठी क्ष जो काही आहे तो क्ष आम्हाला गृहीत धरावा लागतो. आणि तो क्ष गृहीत धरून आपण त्याचं उत्तर काढायला सुरुवात केली तर हळूहळू ते गणित सोडवल्या जातं आणि त्या गणिताचं नेमकं उत्तर जे काही आहे ते नेमकं उत्तर आम्ही त्या ठिकाणी काढू शकतो. अगदी त्याचप्रमाणे संतांच्या वचनांवरती, शास्त्राच्या वचनांवरती 100% विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून त्यानुसार आम्ही मार्गक्रमण जर का हळूहळू करत गेलो तर निश्चितपणे आम्ही त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे सिद्धावस्थापर्यंत आम्हाला जाता येऊ शकतं. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी 23व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विणं. अर्थातच ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी संशय आहे त्याला श्रेष्ठ मानणे किंवा संशयात पाडणारे पांडित्य किंवा संदिग्ध ज्ञानी निरुपयोगी पडतात. म्हणजे अंतःकरणामध्ये त्यांना स्वतःलाच जर का त्या पंडित लोकांना किंवा त्या ज्ञानी लोकांना त्यांच्या अंतःकरणामध्ये जर का संशय असेल तर त्यांच्या विषयीचा निश्चयीपणा त्यांच्या त्या ठिकाणी परमार्थाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे एखादं मत जे मांडावं लागतं आणि अगदी ठामठोकपणे ते सांगता आलं पाहिजे, तसं जर का त्यांच्या अंतःकरणात नसेल तर त्यामुळे ते स्वतःचाही घात करतात आणि त्याचबरोबर ते इतरांचाही घात केल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून परमार्थामध्ये
श्रद्धेचं खूप मोठं पाठबळ जे काही आहे ते श्रद्धेचं खूप मोठं पाठबळ अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून समर्थ 24व्या ओवीमध्ये म्हणतात, निश्चय विण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही, व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. आणि म्हणून निश्चयात्मक ज्ञान जे काही आहे ते ज्ञानाचं खऱ्या अर्थाने श्रद्धावान लभते ज्ञानम असं गीता सुद्धा तुम्हा आम्हाला सांगते. म्हणून तुमच्या आमच्या अंतःकरणात श्रद्धा जी काही आहे 100% श्रद्धा शास्त्रावरती, वेदांवरती, श्री गुरूंवरती आणि संत वाङ्मयांवरती असलेली श्रद्धा जी काही आहे ती श्रद्धा आम्हाला 100% या चारही गोष्टींवरती आमची काय असली पाहिजे की त्या ठिकाणी जे काही शास्त्र आहे ते शास्त्रांनी जे काही सांगितलेलं आहे त्यावर 100% श्रद्धा पाहिजे. वेदांनी जे काही त्यांच्या वेदांमध्ये सांगितलेल्या ज्या काही ऋचा आहेत त्यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे. श्री गुरूंवरती 100% श्रद्धा असली पाहिजे आणि संत वाङ्मयांवरती आमची 100% श्रद्धा असली पाहिजे. तरच आमची प्रगती जी काही आहे ती प्रगती आमची होऊ शकते. अन्यथा आमची प्रगती होणं अत्यंत कठीण आहे. आणि याच दृष्टिकोनातून त्या समर्थ या ठिकाणी सांगतात की अशा पद्धतीने की सातत्याने तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं निश्चयात्मक बोलणं जे काही आहे, अनुभवाचा ठामपणा जो काही आहे तो अनुभवाचा ठामपणा निश्चितपणे असला पाहिजे. अन्यथा ज्याच्या बोलण्यामध्ये अनुभवाचा ठामपणा नाही त्याचं बोलणं ऐकणाऱ्याला सुद्धा अत्यंत कंटाळवाणं वाटत असतं. केवळ वाचाळाने केलेली अस्ताव्यस्त असलेली ती बडबड वाटत असते. अर्थातच त्या ठिकाणी तो संदिग्ध निसंदिग्धपणे कुठलाही विचार जो काही आहे जो शास्त्राला सांगायचा आहे किंवा संत वाङ्मयाला सांगायचा आहे तो ठामपणे निश्चितपणे सांगू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने संशय रहित किंवा संदेह रहित ज्ञान जे काही आहे त्यांनीच खऱ्या अर्थाने तुमचं आमचं समाधान जे काही आहे ते समाधान होऊ शकतं. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी 27व्या ओवीमध्ये म्हणताहेत, म्हणून संदेह रहित ज्ञान निश्चयाचे समाधान त्याची सिद्धांचे लक्षण निश्चयसी. अर्थात सिद्ध जो काही आहे त्याच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीचं निसंदिग्ध ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं, अनुभवाचं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या ज्ञानामुळेच त्या ज्ञानानेच श्रोत्यांचं समाधान जे काही आहे ते श्रोत्यांचं समाधान होऊ शकतं. आणि यावर मात्र आता श्रोता प्रश्न विचारतो की तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. आता त्या ठिकाणी श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि श्रोता अशा पद्धतीने प्रश्न विचारून तो म्हणतो आहे की निश्चय कशा पद्धतीने करावा, निश्चयाचं मुख्य लक्षण कशा पद्धतीचं आहे ते मला तुम्ही समजवून सांगा. अशा पद्धतीने श्रोत्यांनी प्रश्न विचारल्यावरती आता वक्ता त्याचं उत्तर देत आहेत, समर्थ त्याचं उत्तर देत आहेत. आणि समर्थ आता त्या ठिकाणी सांगतायत की खऱ्या अर्थाने मग काय निश्चय करावा तर मुख्य देवाचं स्वरूप काय आहे, मुख्य देव कुणाला म्हणतात वगैरे हा जो काही निश्चय आहे हा अंतःकरणामध्ये पूर्णपणे समजवून घ्यावा. आणि काय आहे तर मुख्य एकच देव आहे आणि तो मुख्य देव म्हणजेच कोण तर ब्रह्म नावाचं तत्व. इतर देव जे काही आहे ते इतर देवांच्या ते समर्थ स्पष्टपणे सांगतात की नाना देवाचा वळसा करूची नये. ते म्हणतात ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव तो कैसा. तर मुख्य देव जो आहे अर्थातच ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे हाच मुख्य देव आहे. आणि या मुख्य देवा तो कसा आहे, काय आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे सगळं जाणून घ्यावं. इतर नाना देवाचा वळसा करूच नाही, अनेक देवांच्या फंदामध्ये तुम्ही पडूच नका, अशा पद्धतीचा निश्चय जो काही आहे तो निश्चय करून घ्यावा असं समर्थ म्हणजेच या ठिकाणी आपल्याला श्री गुरु जे काही आहेत समर्थ रूपाने असलेले वक्ता जे काही आहेत ते आपल्याला या ठिकाणी श्रोत्यांचं उत्तर त्या ठिकाणी देत आहेत. ते म्हणतात की वास्तविक पाहता हे संपूर्ण चराचर सृष्टी ज्यांनी निर्माण केलेली आहे, असा निर्माण ज्यांनी केली
ज्याच्या सत्तेवरती निर्माण झालेली आहे असं त्या ठिकाणी ग्रंथांमध्ये, वेदांत शास्त्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरालाच त्या ठिकाणी समजून घ्यावं, त्याचं लक्षण कसं असतं ते समजून घ्यावं, त्याचं तटस्थ लक्षण काय किंवा स्वरूप लक्षण काय हे देखील आपल्याला काय तर समजून घेता आलं पाहिजे. अर्थातच मुख्य देव कुणाला म्हणायचं आणि त्या मुख्य देवाचं त्या ठिकाणी त्या देवाला ओळखून जे भक्त आहेत त्या भक्त सुद्धा कशा पद्धतीने ते भक्त झाले, का म्हणून त्यांना सुद्धा देवाची प्राप्ती झाली, कशा पद्धतीने त्यांना देवाची प्राप्ती झाली, हे सगळा विचार जो काही आहे हा सगळा विचार त्या ठिकाणी या देवाच्या अनुसंधानात कशा पद्धतीने ते भक्त मंडळी राहतात हा सगळा विचार पूर्णपणे समजावून घ्यावा. आणि तो समजावून घेता घेताच खऱ्या अर्थाने आपण या काय तर देवाला खऱ्या अर्थाने ओळखावं, ज्याला देव असं म्हटलं जातं. अर्थात आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये विचार केलेला आहे. आणि खरा जो देव आहे की ज्याला एका व्यक्तीच्या संदर्भामध्ये जो त्याच्या अंतःकरणात दडलेला असतो त्याला आत्मा असं म्हणतात. आणि संपूर्ण समष्टीच्या संदर्भामध्ये जो व्यापून राहिलेला आहे आणि शिवाय दशांगुले उरलेला आहे असा जो काही देव आहे त्याला काय म्हणतात तर त्याला ब्रह्म अशा पद्धतीने म्हणतात. म्हणून ब्रह्म आणि आत्मा याच्यामध्ये किंचित सुद्धा फरक नाही. आणि भगवंताचं तटस्थ लक्षण म्हणजे ज्यांनी काय ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, उत्पत्ती स्थिती आणि लय जो करतो हे ईश्वराचं तटस्थ लक्षण आहे. आणि सच्चित आनंद हेच त्या ईश्वराचं स्वरूप लक्षण आहे. म्हणजेच त्या ब्रह्माचं स्वरूप लक्षण नेमकं कोणतं आहे तर सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप हे त्याचं काय आहे तर स्वरूप लक्षण आहे. अर्थातच ईश्वराच्या माध्यमातूनच हळूहळू आम्ही ब्रह्मस्वरूपाकडे जाऊ शकतो. म्हणून ईश्वराची उपासना करता करता त्या ठिकाणी ईश्वराची उपासना, कारण ब्रह्माची उपासना करता येत नाही. ब्रह्म कसं आहे तर त्या ठिकाणी त्याची उपासना त्या अरूप आहे आणि अरूप असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची उपासना करता येत नाही. पण ईश्वर किंवा अवतार जे काही आहेत त्या अवतारांची उपासना आपल्याला करता येते. हळूहळू त्या अवतारांची उपासना करता करता ती निष्काम उपासना झाली पाहिजे. आणि त्या निष्काम उपासनेतून हळूहळू आमचा पुढचा प्रवास जो काही आहे की मोक्षाकडे जाण्याचा पुढचा प्रवास आमचा हळूहळू काय होऊ शकतो तर त्या ठिकाणी सहजतेने तो होऊ शकतो. यासाठी मग तो प्रवास सुद्धा कशा पद्धतीने करावा याचंही विश्लेषण जो काही आहे ते विश्लेषण समर्थांनी 33व्या ओवीपासून करायला सुरुवात केलेली आहे की त्या ठिकाणी हळूहळू तोडावा बंधनाचा संशय, करावा मोक्षाचा निश्चय. समर्थ 33व्या याच्यामध्ये अशा पद्धतीने विचार मांडताहेत तुमच्या आमच्यासाठी. आणि ते म्हणतात की मी बंधनात आहे हा आपला गैरसमज जो काही आहे आम्ही तो गैरसमजच करून घेतलेला आहे. वास्तविक पाहता मुक्त होता परी बळे झाला बद्ध असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. वास्तविक पाहता तू खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला म्हणता येते की काय मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे वाझे, मी आणि माझे अशा पद्धतीचा छंद आपण काय केला तर जोपासला. आणि तो जो त्या ठिकाणी जोपासल्याचा परिणाम असा झाला की आम्ही बंधनात पडलो. वास्तविक पाहता मूळचे आम्ही मुक्तच आहोत. जीव हा मूळचाच कसा आहे तर मुक्तच आहे. कारण कित्येक वेळा तरी आपण आतापर्यंत भगवान शंकराचार्यांचं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, जीव मूळचाच ब्रह्मरूपच आहे अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. पण त्याबद्दलचा निश्चय जो काही आहे तो निश्चय आपला झालेला नसतो. आणि तो निश्चय वास्तविक पाहता एकदा आम्हाला काय केला पाहिजे तर करून घेतला पाहिजे. आणि म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ अशा पद्धतीने या निश्चय करणं. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की खऱ्या अर्थाने जोपर्यंत निश्चय आपला होत नाही काय तर आत्मज्ञान कशामुळे होईल तर निश्चय जेव्हा मी खरा मुक्त आहे
मी खरा ब्रह्मस्वरूप आहे, अशा पद्धतीचा आमचा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान भावे व्हावे आपणासी आपण, अशा पद्धतीने बुद्धिनिश्चय असं म्हटलेलं आहे. आमचा बुद्धीचा निश्चय काय आहे, तर त्या ठिकाणी मी ब्रह्मस्वरूपच आहे अशा पद्धतीचा हळूहळू बुद्धीचा निश्चय करून घ्यावा लागतो. आणि तो बुद्धीचा निश्चय जर का सातत्याने सांभाळण्याचा प्रयत्न केला तर मग त्या ठिकाणी हळूहळू ब्रह्म स्वरूपाकडे जाण्याची आमची जी काही ओढ जी काही आहे ती ओढ सहजतेने होत राहते. त्यासाठी सुरुवातीला 2 साधना पद्धती समर्थांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. सुरुवातीला साधना पद्धत जी काही आहे ती कोणती अवलंब करावा लागतो, तर त्या व्यतिरेकाची साधना जी काही आहे ती व्यतिरेकाची साधना सुरुवातीला त्याची काय करावी लागते, तर त्याचा अवलंब करावा लागतो. म्हणजेच काय, तर हे स्थूल देह म्हणजे मी नाही, हे जगत सत्य नाही, अशा पद्धतीने मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, चित्त म्हणजे मी नाही, वगैरे वगैरे अशा पद्धतीने नाहीपणाने केलेला विचार जो काही आहे, किंवा हे जगत सुद्धा सत्य नाही, या जगताचा आणि माझा काहीही संबंध नाही, अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो विचार व्यतिरेकाचे साधनेनी हळूहळू काय करता आला पाहिजे, तर व्यतिरेकाची साधना करता आली पाहिजे. आणि असं हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, अशा पद्धतीने एक 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 बाजूला सारत गेलं. मन म्हणजे मी का नाही, तर मन जे काही आहे स्थूल देह जो आहे तो स्थूल देह म्हणजे मी नाही, कारण स्थूल देह हा महाभूतात्मक आहे आणि पंचमहाभूतांनी तयार झालेला, पंचमहाभूत नाशिवंत आहेत. आणि मला तर श्री गुरूंनी सांगितलेलं आहे की तत्वमसी, तूच वास्तविक पाहता, किंवा सोहम अशा प्रकारची साधना, की तो आत्मा तू आहेस, अशा पद्धतीची साधना जर का मला दिलेली आहे, तर ही पंचमहाभूत नाश पावणारी आहे. या पंचमहाभूतांपासून मी पूर्णपणे वेगळा आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा कुठल्या ना कुठल्या पंचमहाभूतापासून तयार झालेले आहेत. ते देखील कायमस्वरूपी राहणारे नाही. मन कायमस्वरूपी असत नाही, ते कधीतरी असतं आणि झोपेमध्ये नसतं. मग ज्या अर्थी ते कधीतरी असतं आणि झोपेमध्ये नसतं, किंवा ते वायू तत्वापासून तयार झालेलं आहे, रजोगुणापासून तयार झालेलं आहे, अर्थातच ते पंचमहाभूतात्मक आहे. जे जे पंचमहाभूतात्मक असतं ते मिथ्या असतं. आणि म्हणून ते मन म्हणजे सुद्धा मी नाही, अशा पद्धतीने एक 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 की इथे त्यांनी सांगितलंच आहे 34व्या ओवीमध्ये. ते म्हणतायत, पूर्व पक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा. आणि अशा पद्धतीने मग पृथ्वी म्हणजे मी नाही, आप म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, असं करता 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 त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी कोण आहे, तर ते जे काही शिल्लक राहणार, ज्याच्या सत्तेवरती मी नाही असं सगळं काही आपण म्हणतो आहे, ती आत्मसत्ता फक्त एक काय आहे, ती सत्य आहे. आणि तेच खरं वास्तविक पाहता माझं स्वरूप आहे. आणि म्हणून आणि तो आत्माचं मूळतःच कसा आहे, तर मुक्तच आहे, तो अखंड सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि म्हणून वास्तविक आत्मा आणि परमात्मा किंवा आत्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये किंचित सुद्धा फरक नाही. आणि म्हणून ते ब्रह्मच मी आहे, अशा पद्धतीची मग अन्वयाची साधना. सुरुवातीला मायेचा व्यतिरेक करायचा आहे आणि मग मात्र त्या ठिकाणी तो व्यतिरेक करता करता मग जे काही एक तत्व शिल्लक राहतं, ते तत्व म्हणजेच मी आहे, अशा पद्धतीचा निश्चय जो काही आहे तो निश्चय आपल्याला करता आला पाहिजे. आणि हा निश्चय जसा जसा आमचा काय सतत जागा राहील, तसं तसं त्या आत्मतत्व मीच आहे याचा अनुभव आम्हाला यायला त्या ठिकाणी काय होईल, तर त्या ठिकाणी तशा पद्धतीने त्याचा अनुभव येईल. आणि म्हणून आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. 38व्या ओवीमध्ये समर्थ या ठिकाणी आता स्पष्टपणे आपल्याला सांगतायत की मी आत्मा असा एकदा का आपला सहज निश्चय झाला, की मग त्या खऱ्या अर्थाने तेची दशा मोक्षश्रीची, मग परमभाग्य रूप मोक्ष जो काही आहे तो त्या ठिकाणी तिथेच असतो. आणि अशा पद्धतीने सतत आत्मस्वरूपाचं भान जे काही आहे
त्या अखंड भान ठेवण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलेला आहे. आणि पुढेही 2-4 ओव्यांमध्ये तोच विचार समर्थांनी स्पष्टपणे मांडून सांगितलाय की निस्संदेह अशा पद्धतीचं ज्ञान जे काही आहे ते निस्संदेह ज्ञान तुम्हा आम्हाला झालं पाहिजे. पूर्णपणे या देहाचा बाध आम्हाला करता आला पाहिजे आणि ती निखळ निर्मळ असलेली आत्मवस्तू हेच माझं खरं स्वरूप आहे. या संदर्भामध्ये जेव्हा साधकाचा पूर्णपणे निश्चय होऊन जाईल, निसंदिग्ध अशा पद्धतीचा निश्चय होऊन जाईल, तेव्हाच त्याला सिद्ध असं म्हणता येऊ शकेल. आणि त्याच दृष्टिकोनातून तेच सिद्धांचे लक्षण वस्तुरूप अशा पद्धतीने समर्थांनी 44व्या ओवीमध्ये त्याचं काय केलेलं आहे विशेष त्या ठिकाणी समर्थ या ठिकाणी सांगतात विशेषत्वानी. आणि म्हणून पुढे सुद्धा हा विचार पुन्हा पुन्हा येणारच असल्यामुळे तो विचार आपण पुढच्या काही समासांमध्ये देखील पाहणारच असल्यामुळे आता आपली वेळही संपलेली आहे. आणि म्हणून या सिद्ध लक्षणाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करावं, साधकांनी कशा पद्धतीने बुद्धीचा निश्चय ठामपणे करावा, या सगळ्याचं मार्गदर्शन समर्थांनी विस्तृत पद्धतीने तुम्हा आम्हाला या सिद्ध लक्षणामध्ये केलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सातत्याने तशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय करावा आणि आत्मबुद्धी आपली अखंड जागृत ठेवावी. याच अशी प्रार्थना करून समर्थांच्या चरणी झालेलं चिंतन समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.